नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज शिक्षक भरती बाबतीत एक महत्वाचं अपडेट आपल्या समोर आलेलं आहे. मित्रांनो, हे जे महत्वाचं अपडेट आहे, हे डॉक्युमेंट्स बाबतीत आहे. म्हणजे डॉक्युमेंट्स जेव्हा प्रस्ताव सादर केला जातो शालार्थ आयडी साठी आणि डॉक्युमेंट्स मध्ये ज्या काही त्रुटी आलेल्या आहेत, त्या त्रुटीवर आज आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजेच जेव्हा आपली नियुक्ती होते, नियुक्ती झाल्यानंतर शालार्थ आयडी म्हणजे जोपर्यंत आपल्याला शालार्थ आयडी मिळत नाही तोपर्यंत आपलं पेमेंट चालू होत नाही. आणि शालार्थ आयडी मिळण्याच्या अगोदर डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करावं लागते. आणि हे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करत असताना काही म्हणजे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे काही प्रस्ताव पाठवले आणि त्या प्रस्तावामध्ये म्हणजे काही शिक्षक जे उमेदवार आहेत त्यांचे प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि त्या प्रस्तावामध्ये ज्या काही त्रुट्या आलेल्या आहेत त्या त्रुट्या फार भयानक आहेत. आणि अशा त्रुट्या यायला नको, कारण अशा जर त्रुट्या आल्या तर मग त्यांना शालार्थ आयडीच मिळत नाही. आणि शालार्थ आयडी जर मिळाला नाही तर मग जर समजा ती अनुदान प्राप्त शाळा असेल तर मग पेमेंटच होत नाही. म्हणजे मग ती अपॉइंटमेंट घेऊन काही फायदाच नाही, अशातला तो प्रकार दिसतो. तर असेच काहीतरी आपले 300 शिक्षक बांधव आहेत आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी त्यांचे प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये पाठवले. आणि या 300 शिक्षक बांधवापैकी 181 शिक्षकांच्या प्रस्तावामध्ये त्रुट्या निघलेल्या आहेत. आणि ह्या त्रुट्या निघल्यामुळे त्यांचे जे शालार्थ आयडीचे प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव मित्र रिजेक्ट झालेले आहेत. पण आता ही न्यूज आहे, ही न्यूज कुठली आहे आणि कोणकोणत्या यांच्या प्रस्तावामध्ये त्रुट्या आलेल्या आहेत, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने यांच्या प्रस्तावामध्ये काय त्रुट्या काढलेल्या आहेत, त्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजेच काय होईल माहित आहे का, ही जर आपण चर्चा केली तर जेव्हा आपला सुद्धा जेव्हा टॅटच्या गुणवत्तेनुसार आपल्याला जर समजा पाठवलं गेलं ना, आपला प्रस्ताव जर पाठवायचा असेल तर आपण तो प्रस्ताव पाठवायच्या अगोदर कोणकोणते डॉक्युमेंट्स आपले व्यवस्थित असले पाहिजेत हे सुद्धा आपल्याला याच्यामधनं कळणार आहे. तर आपल्याला आज या विषयावर म्हणजे जे काही 300 शिक्षकांचे प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाला पाठवले, 181 शिक्षकाच्या मान्यतेचे प्रस्तावामध्ये असंख्य त्रुटी आढळलेल्या आहेत. आता ह्या ज्या त्रुटी आहेत ह्या कोणत्या प्रकारच्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. बघा, राज्यातील 20% अनुदानावरील शाळा व वाढीव तुकड्यावरील शिक्षकांना सरकारच्या नवीन निर्णयानुसार वाढीव 20% अनुदान दिले जात आहे. सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने त्यांच्याकडील जवळपास 300 शिक्षकांचे प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाला पाठवले. मात्र तब्बल 181 शिक्षकांच्या मान्यतेच्या प्रस्तावात असंख्य त्रुटी आढळल्या आहेत. म्हणजे ज्या काही शाळा 20% अनुदानावर होत्या, टप्पा अनुदानावर, आता त्यांना 40% अनुदान मंजूर करायचं आहे. मग त्याच्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी त्यांच्याकडील 300 शिक्षकांचे प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे पाठवले. परंतु त्याच्यापैकी 181 शिक्षकांचे जे काही प्रस्ताव आहेत त्याच्यामध्ये असंख्य त्रुटी आढळल्या आहेत. आता ह्या त्रुटी कोणकोणत्या आहेत त्या त्रुटीवर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. कारण त्रुटी जर मेजर असतील मित्र, मेजर आहेत, म्हणूनच हे जे प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत. आता याच्यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ज्या काही त्रुटी काढलेल्या आहेत त्या त्रुटीचं आपल्याला ते इथं समजून घ्यायचं आहे, कारण त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे सविस्तर. बघा, पहिली जी त्रुटी होती, उपसंचालकांनी काढलेल्या ज्या काही त्रुटी आहेत त्यापैकी 1 नंबरची त्रुटी अशी आहे, तुकडीला सप्टेंबर 2012 मध्ये मान्यता, पण शिक्षकांची नेमणूक जुलै 2012 मध्येच.
2 शिक्षकांचा प्रस्ताव, पण इतर 3 शिक्षकांचा प्रस्ताव पाठवलाच नाही. प्रस्ताव एकाच कागदपत्राचे दुसऱ्याच शिक्षकांनी जोडले आहेत. बघा, तुकडीला जी मान्यता आहे ती 2012 मध्ये आहे आणि ते जे शिक्षकांची नेमणूक केलेली आहे ती तुकडीला मान्यता मिळाल्याच्या अगोदर केलेली आहे यांनी. म्हणजे जुलै 2012 मध्येच त्या शिक्षकांची नेमणूक केली. 2012 मध्ये शिक्षकांची नेमणूक केली, पण तुकडीला मान्यता जी मिळालेली आहे ती सप्टेंबर 2012 ला. फार मोठी विसंगती आलेली आहे याच्यामध्ये. कारण सप्टेंबर जर 2012 ला मान्यता मिळाली आहे तुकडीला, तर शिक्षकाच्या ज्या काही अपॉइंटमेंट आहेत त्या सप्टेंबर 2012 नंतर करायला पाहिजे. पण संबंधित शिक्षण संस्थेने, जी कोणती शिक्षण संस्था असेल, त्यांनी त्या शिक्षकांना जुलै 2012 मध्येच अपॉइंट केलं. म्हणजे तुकडीला मान्यता मिळण्याच्या अगोदरच त्यांना अपॉइंट केल्यामुळे ही फार मोठी त्रुटी याच्यामध्ये आलेली आहे. 2 शिक्षकांचे प्रस्ताव पाठवले, पण इतर 3 शिक्षकांचा प्रस्ताव पाठवलाच नाही. प्रस्ताव एकाचा अन् कागदपत्रे दुसऱ्या शिक्षकाची जोडली. म्हणजे प्रस्ताव एका शिक्षकाचा आणि त्याला जे डॉक्युमेंट अटॅच करायला पाहिजे, ते दुसऱ्याच कुठल्यातरी शिक्षकांची त्यांनी जोडले. त्यामुळे ही एक याच्यामध्ये मुख्य त्रुटी आलेली आहे. तर मित्र, जेव्हा प्रस्ताव पाठवल्या जातील, तेव्हा आपण सुद्धा त्याच्यामध्ये जातीने सहभाग घ्यायला पाहिजे, की बाबू काय करतात त्या शाळेमधले. जे काही असतात तिथं नॉन टीचिंग मध्ये, ज्यांना आपण लिपिक म्हणतो, ते लिपिक जेव्हा प्रस्ताव सादर करत असतील, तेव्हा जातीने आपण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. हा याच्यामधला पहिला मुद्दा आहे. दुसरा याच्यामधला मुद्दा येते, पुढली जी त्रुटी आहे ती कोणत्या प्रकारची आहे ते आपल्याला बघायचं आहे. 2 नंबरची त्रुटी बघा. शिक्षकाची शाळेतील नेमणूक 16 जून 2013 पासूनची, पण शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता 1 जानेवारी 2013 पासूनची आहे. अनेक जण टी उत्तीर्ण नाहीत. मित्र, याच्यामध्ये असं दिसलेच आहे, की शिक्षकांची शाळेतील नेमणूक जी आहे ती 16 जून 2013 ला झालेली आहे पासूनची, पण शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता 1 जानेवारी 2013 पासूनची आहे. हा एक याच्यामध्ये विसंगती आढळलेली आहे. शिक्षकांची शाळेतील नेमणूक 16 जून 2013 पासूनची, पण शिक्षणाधिकाऱ्यांची जी मान्यता आहे ती 1 जानेवारी 2013 पासूनची आहे. आणि अनेक जण जे काही यांनी प्रस्ताव पाठवलेले आहेत 300 शिक्षकामध्ये, त्यामध्ये अनेक शिक्षक असे आहेत ते टी पास सुद्धा नाहीत. मित्र, हा जो घोळ झालेला आहे, हा घोळ जेव्हा नेमणुका ऑफलाईन होत्या, म्हणजे तेव्हा पवित्र पोर्टल नव्हतं, तेव्हाचा हा विषय आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा झालेले हे घोळ आहेत. म्हणूनच गव्हर्नमेंटने आता ज्या काही नेमणूक अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये करायच्या आहेत, त्या पवित्र पोर्टल मधून करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यासाठीच त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन सुद्धा उमेदवाराला करण्याचं सांगितलेलं आहे. आणि त्या सेल्फ सर्टिफिकेशन्स मध्ये आपण जे डॉक्युमेंट जोडतो तेच डॉक्युमेंट आपले व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांना दिसायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर हे पाहिजे याची फजिती होते. कारण काय, यांनी ऑफलाईन पद्धतीने या शिक्षण संस्थेने केलेल्या निवडणुका आहेत. मग आता काय, शिक्षकाची नेमणूक आहे 16 जूनला आणि त्याची जी मान्यता मिळाली आहे ते 1 जानेवारीला. म्हणजे आता याच्यामध्ये 6 महिन्याच्या अगोदर मान्यता घेतली आणि त्याची नेमणूक दाखवली 6 महिन्यानंतर. ही तर फार मोठी म्हणजे अशी न पटणारा हा विषय आहे. कसं काय आहे, काय नाही हे आपल्याला काही समजायला मार्ग नाही याच्यामध्ये. आणि अनेक असे ज्यांचे प्रस्ताव पाठवले शिक्षक आहेत, ते टी पासच नाहीये. म्हणजे आपण जेव्हा नेमणूक घेतो मित्र, संस्था चालकांनी जरी आपल्याला नेमणूक दिली, तरी आपण बघायला पाहिजे, की जे कोणते शिक्षक होण्यासाठी जे काही नॉर्म्स आहेत, ते नॉर्म्स आपण स्वतः समजून घेतले पाहिजे. आणि त्या नॉर्म्सनुसारच आपण अपॉइंटमेंट घेतली पाहिजे. कारण कसं आहे, शिक्षण संस्था चालक जरी अपॉइंटमेंट करत असतील, तरीही त्याच्या पुढे आपलं जर पेमेंट चालू करायचं असेल, तर शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक या अशा वेगवेगळ्या चालण्या त्याला लागतात.
आणि ह्या चालण्या लागल्या की त्या ज्या त्रुट्या आहेत त्या कुठं ना कुठे पकडल्या जातात. कारण आपल्याला असं वाटते की संस्था चालकांनी घेतलं मग आता आपलं सगळं व्यवस्थित झालं. तसं नाही मित्रहो. जोपर्यंत ह्या चालण्यातून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपली जी नेमणूक आहे किंवा जो काही शाळार्थ आयडी आहे तो आपल्याला मिळत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. पुढची जी त्रुटी याच्यामध्ये आलेली आहे, बिंदू नामावलीनुसार 33 पदे मंजूर असतानाही दाखवली 34 पदे. हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी बिंदू नामावली जी आहे, ज्या बिंदू नामावलीत जेवढे पद आहेत, तेवढेच म्हणजे इक्वल्स टू ऑर लेस म्हणजे बिंदू नामावली मधले पदापेक्षा एक तर कमी पद भरायचे किंवा तेवढेच पद भरायचा अधिकार संबंधित संस्थेला असतो. बिंदू नामावलीपेक्षा जास्त पद भरण्याचा संबंधित संस्थेला अधिकार नाही. त्या संस्थेच्या बिंदू नामावलीमध्ये जर 33 पद असतील तर त्यांनी एक तर 32 भरायला पाहिजे, 30 भरायला पाहिजे, म्हणजे 33 पेक्षा कमी भरायला पाहिजे किंवा 33 भरायला पाहिजे. पण हे 34 भरायला नको होतं. ही एक याच्यामध्ये मेजर त्रुटी आलेली आहे. बिंदू नामावलीनुसार 33 पदे मंजूर असतानाही दाखवलेली 34 पदे कार्यरत नियुक्तीनंतर शिक्षकांची मुलाखत घेतल्याचे दिसून येते. एका शिक्षकास परिवीक्षाधीन कालावधीत मान्यता नसतानाही कायम मान्यता दिली. म्हणजे एक असे शिक्षक आहेत याच्यामध्ये, की त्यांना परिवीक्षाधीन कालावधीची अगोदर मान्यता असायला पाहिजे. पण ती मान्यता त्यांना नव्हती. त्याला आपण प्रोबेशन पिरियड असं म्हणतो. त्या प्रोबेशन पिरियडची त्यांना मान्यता असायला पाहिजे. परंतु ती मान्यता नसताना सुद्धा एकदम डायरेक्ट त्यांना कायम करूनच टाकलं. हा सुद्धा याच्यामध्ये एक घोळ आहे. म्हणजे बिंदू नामावलीनुसार 23 पद मंजूर होते. चूक हे केली की त्यांनी 34 भरले म्हणजे एक पद शिल्लक भरलं. एक शिक्षक बांधव असे आहेत की त्यांना प्रोबेशन पिरियडची ऑर्डर नाही. तरीही त्यांना कायम करण्यात आलेलं आहे. तर असे जे हे वेगवेगळे जे काही कोड होतात, हे कुठं होतात माहित आहे का? हे विनाअनुदान पात्रावर जेव्हा आपण नेमणूक घेतो तेव्हा होतात. कारण त्यांना माहित असते की आता इथं काही अनुदान नाहीये त्यामुळे जोपर्यंत अनुदान येत नाही तोपर्यंत शासन नियमाच्या कसोटीवर काही आपल्याला तपासत नाही. पण एकदा का त्या संस्थेला अनुदान आलं 20% अनुदान म्हणा 40% तेव्हा सगळे शासनाचे तिथं नियम लागतात. बिंदू नामावली लागते. बिंदू नामावलीमध्ये पदं लागतात. त्याच्यानंतर त्यांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन्स पाहिल्या जाते. त्याच्यानंतर त्यांच्या नेमणुका पाहिल्या जातात. त्याच्यानंतर त्यांचा जॉइनिंग रिपोर्ट पाहिला जातो. त्याच्यानंतर त्याची मान्यता पाहिल्या जाते. ह्या सगळ्या गोष्टी मित्र येतात. म्हणून ह्या गोष्टी आपण केअरफुली अगोदर बघितल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतरच जर अशी विनाअनुदान प्राप्त शाळा असेल तर तिथं आपण नेमणूक घ्यायला पाहिजे. पुढला जो काही याच्यामध्ये आणखी एक त्रुटी त्यांनी काढलेली आहे ती त्रुटी आहे सेवा ज्येष्ठता यादी जोडली नाही. 2022-23च्या संच मान्यतेत एका शिक्षकाचे पद मंजूर असतानाही 2 शिक्षकाचा प्रस्ताव आहे. सेवा ज्येष्ठता यादीही जोडली नाही. 22-23च्या संच मान्यतेमध्ये एकाच शिक्षकाचं पद मंजूर आहे, पण पद भरले 2. त्यामुळे 2 शिक्षकाचा प्रस्ताव पाठवला. त्याच्यामुळे दोन्ही शिक्षकाचे प्रस्ताव त्यांनी ते रिजेक्ट केले. नियुक्तीनंतर 2 वर्षांनी ठराव केला आहे. नियुक्ती 17 जून 2013 तर रुजू अहवाल 16 जून 2013 पासूनचा आहे. पुरावे अपूर्ण आहेत. बघा नियुक्ती हे 17 जून 2013 ला दाखवली आणि रुजू अहवाल हा 16 जून 2013 पासूनचा आहे. म्हणजे जे काही नियुक्ती पत्र भेटलं आपल्याला त्याच दिवशी आपण एक जॉईन व्हायला पाहिजे किंवा त्याच्या पुढच्या दिवशी व्हायला पाहिजे. असं केलं यांनी नियुक्ती पत्र दिलं 17 जून 2013 ला आणि त्यांचा जो रुजू अहवाल आहे म्हणजे त्यांना जॉईन केलं 16 जून 2013 म्हणजे नियुक्ती पत्र नसताना त्यांना जॉईन त्यांनी केलेलं आहे. हे सुद्धा एक याच्यामध्ये मेजर चूक आलेली आहे. फार मोठी त्रुटी आहे मित्र कारण 17 जून 2023 ला जर 2013चं जर नियुक्तीपत्र असेल तर तुम्ही एक तर जॉईन 17 जूनलाच व्हा किंवा 17 जून नंतर व्हा. अगोदर कसं जॉईन होता येईल नियुक्तीपत्र नसताना? यांनी जॉईन 16 जूनलाच केलेलं आहे. ही सुद्धा याच्यामध्ये एक फार मोठी चूक आलेली आहे. पुढे त्यांनी दाखवलेलं आहे बघा. कागदपत्रे जोडली पण संबंधित शिक्षकांचा शालार्थ आयडी साठी प्रस्तावच नाही.
दुसरीकडे प्रयोगशाळा परिचर म्हणून नेमलेल्या कर्मचाऱ्याचा सहाय्यक शिक्षक पदासाठी प्रस्ताव. म्हणजे एकच व्यक्ती, त्याला प्रयोगशाळा परिचर म्हणून ठेवलं आणि त्याचाच प्रस्ताव सहाय्यक शिक्षकासाठी पाठवला. हे सुद्धा याच्यामध्ये फार मोठी चूक आलेली आहे. म्हणून अशा जर चुका होत असतील, तर मग आपला जो शालार्थ आयडी आहे तो कसा मिळणार आहे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला काय करायचं आहे मित्रो, आपण जेव्हा आता सध्या आपण शिक्षक पदासाठी उमेदवार आहोत. पण आपली नियुक्ती झाल्यानंतर आपल्या किती मोठ्या जबाबदाऱ्या आहेत हे लक्षात घ्या. नियुक्ती झाली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. नियुक्ती झाल्यानंतरही आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या केअरफुली बघायच्या आहेत. जर आपल्याला याच्यामध्ये काहीतरी संबंधित बाबू जर मिस्टेक करत असेल, चूक करत असेल, तर आपण तिथं तो प्रश्न उपस्थित केला पाहिजे, की हे असं-असं आहे, तुम्ही असंच कसं काय करून राहिलेले आहेत? हं. जर ते चुकीचं होत असेल, तर मग आपल्याला शालार्थ आयडी मिळणार नाही. आणि ती जर अनुदान प्राप्त संस्था असेल, 20% असेल, 40% असेल, 60% असेल, 80% असेल, 100% असेल, तर मग आपल्याला शालार्थ आयडी मिळणार नाही. आणि शालार्थ आयडी जर आपल्याला मिळाला नाही, तर आपलं पेमेंट सुरू होत नाही मित्र. आणि पेमेंट सुरू होत नाही, तर त्या अपॉइंटमेंटला काय अर्थ आहे माझं असं मत आहे. म्हणून आपण अपॉइंटमेंट घेतेवेळी थोडंसं सजग असलं पाहिजे आणि सजग राहून थोडंसं चिकित्सक आपण जर राहिलो, तर ह्या अडचणी पुढे निर्माण होत नाहीत. आणि ह्या अडचणी जर एकदा आपण अपॉइंटमेंट घेतली, बरेचसे आपले शिक्षक बांधव आहेत 3-3, 4-4 वर्ष बिना पात्र शाळेवर नोकरी करतात. त्यांना तेव्हा काही फार म्हणजे नगण्य असा पगार असतो किंवा नसतो काही काही शिक्षक बांधवांना. आणि जेव्हा मग ती शाळा टप्पा अनुदानावर येते, तेव्हा ह्या कागदपत्र जोडता-जोडता आपले नाकीनऊ येतो आणि बऱ्याचशा वेळेस जर आपले कागदपत्र असे जर जुटले, तर आपला प्रस्तावच मिळत नाही. अशा प्रकारचे जर त्रुटी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, तर आपला प्रस्ताव रिजेक्ट होतो आणि प्रस्ताव जर रिजेक्ट झाला, तर मग पेमेंट सुरू होत नाही. तर आपण माझं या व्हिडिओमधनं आपल्याला एवढंच सांगणं आहे, की आपण आपल्या कागदपत्राप्रती सजग राहा. जेव्हा आपण जॉइनिंग रिपोर्ट देऊ, तेव्हा आपले अपॉइंटमेंट लेटर पहिलं बघा. अपॉइंटमेंट लेटरची जी डेट आहे, त्या डेट नंतरच डेटच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी आपला जॉइनिंग रिपोर्ट असला पाहिजे. ते काहीही म्हणू, ते म्हणत असेल या तारखेला, तर तो नाही म्हणा, ऑर्डरच या तारखेपासून आहे, तर आम्ही जॉइनिंग रिपोर्ट कसं काय तुम्हाला त्या तारखेपासून देणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अ, शिक्षक पदावर नियुक्त होत असताना आपण जबाबदारीनं पाहायला पाहिजे. एवढाच या व्हिडिओ मागचा माझा उद्देश आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, तर त्याला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं मी माझ्या चर्चेला पूर्णविराम देतो. नमस्कार.